गेल्या अनेक वर्षांच्या पासून खरीप हंगामाचं नियोजन सगळ्या महाराष्ट्राचं यापूर्वी विभाग वाईज केलं जायचं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ऑनलाईन ते नियोजन करावं लागलं आणि पाठीमागच्या काळामध्ये मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगामाचं नियोजन आपण सगळ्या महाराष्ट्राचं आढावा बैठक संपन्न करतो। त्याच धर्तीवर येणारा रब्बी हंगाम त्याचंही आज आम्ही या ठिकाणी नियोजन आढावा बैठक संपन्न केलेली आहे। या बैठकीला माननीय नामदार भुमरे साहेब, माननीय राज्यमंत्री महोदय पतंग साहेब, कदम साहेब, विश्वजीतजी कदम साहेब आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। साधारणतः 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं या चालू वर्षाला आपण नियोजन केलेलं आहे। या 60 लाख हेक्टर क्षेत्राच्यासाठी लागणारे बियाणं, त्याच्यासाठी लागणारी खते ही मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सर्वसाधारणपणे गहू, हरभरा, करडई, मोहरी, जवस ही पिकं खरीप हंगामाच्या नंतर आपण रब्बीमध्ये घेतो। जाणीवपूर्वक करडई, मोहरी, जवस या पिकांना आपण एक क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायचा म्हणून फोकस केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे शेतकरी बांधव कसे वळतील त्याही दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे। चालू वर्षाचा जर आपण रब्बी हंगामाचा जर आपण विचार केला तर त्या दृष्टिकोनातून आणि कृषी विभागाच्याही एकंदरीत आम्ही आज जी काही आढावा बैठक संपन्न केली त्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत जे काही आपल्याला प्रक्रिया करायच्या आहेत, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत, या सर्व योजना आम्ही एका छताखाली आणलेल्या आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भौगोलिक दृष्टिकोनातून त्या भागातलं क्रॉपिंग पॅटर्न काय आहे आणि आता जे काही आपण क्रॉपिंग पॅटर्न चेंज पण करतो आहोत तर त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या महाराष्ट्राचं नियोजन आराखडा तयार करायला घेतलेला आहे आणि मला वाटतं की एवढ्या महिनाभरामध्ये त्याचा आराखडा निश्चितपणे त्या ठिकाणी तयार होईल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत जे काही गळीत धान्य आहेत त्याला प्रोत्साहन देण्याच्याही दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करायला घेतलेलं आहे। महा-डीबीटी पोर्टल योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ई माध्यमांचा वापर करून शेतकरी बांधवांची अर्ज बोलवणं, सिंगल पेज ॲप्लिकेशन, त्यांचं लॉटरीच्या माध्यमातून निवड करणं, त्याला मान्यता दिल्याच्या नंतर शेतकरी बांधवांनी ते केलेल्या कामाची पाहणी केल्याच्या नंतर त्यांना त्या केलेल्या कामाचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग करणं, यासाठी महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अतिशय पारदर्शीपणे जास्तीत जास्त कामकाज कसं करता येईल त्याचाही आम्ही निर्णय केलेला आहे। मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी पण सुरू करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये पण आत्ताच्या घडीला केंद्र शासनाचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे आपल्याला मार्गक्रमण करावं लागतंय आणि म्हणून अस्तित्वात असलेले जे काही नियम आहेत त्या नियमांचं कठोर पालन कसं करता येईल, उदाहरणार्थ त्यांच्या स्टाफची नियुक्ती, कंपन्यांनी त्यांच्या स्टाफची नियुक्ती करण्याचा विषय असेल, त्या स्टाफचं क्वालिफिकेशनचा विषय असेल, त्यांचे मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी तक्रार केल्याच्या नंतर त्या कंपन्याने त्या जागेवर जाऊन त्याचं पंचनामे करणे, कंपनीचं जर माणूस उपलब्ध नाही झाला तर मग कृषी विभागाकडे तक्रार करणं, महसूल डिपार्टमेंटकडे तक्रार करणं किंवा शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये पीक विमा भरलेला असेल त्या ठिकाणी जरी शेतकऱ्यांनी तक्रार केली तरी ती ग्राह्य धरणं। आत्ताच्या घडीला हे जे काही अस्तित्वात नियम आहेत त्याचं कठोर पालन कसं करता येईल याही संदर्भामध्ये सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। केंद्र सरकारला आम्ही पीक विमा योजनेच्या काही नियमांमध्ये बदल केले गेले पाहिजे। बीड पॅटर्न जो आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली होती, दुर्दैवाने त्याला मान्यता दिलेली नाही आणि मागच्याच महिन्यामध्ये केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला बीड मॉडेलला मान्यता दिली। मला वाटतं की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये तरी आम्हाला
त्या बीड मॉडेलप्रमाणे ज्या पद्धतीने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारला पण परवानगी द्यावी असं विनंती आम्ही केंद्र सरकारला केलेली आहे। शेतकऱ्यांची जी काही रिसोर्स बँक नाविन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी बांधव आहेत, साधारणतः 5000 पेक्षा जास्त शेतकरी ज्यांचं निवड कृषी विभागाने केलेली आहे, त्यांचा अनुभव इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावा या दृष्टिकोनातून त्यांनाही आम्ही विनंती करतो आहोत आणि त्याचा चांगला प्रतिसाद त्यांचाही मिळतोय आणि शेतकरी बांधवांनाही चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी होत आहे। पाठीमागच्या काळामध्ये लातूरला सोयाबीनच्या संदर्भामध्ये 1 दिवसाचं एक कार्यशाळा आम्ही घेतली होती आणि साधारणतः एक 12 तास विचार मंथन केल्याच्या नंतर, कारण आत्ताच्या घडीला सोयाबीन हे महाराष्ट्राचं 1 क्रमांकाचं क्षेत्र असलेलं पीक पुढे आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये काय काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून जी काही कार्यशाळा आम्ही घेतली त्याचेही प्रारूप, त्याच्यातला सारांश गोषवारा पुढे आलेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यावर कसं मार्गक्रमण करता येईल त्या कृषी विभाग त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे विचार करणार आहे। ज्या पद्धतीने 1 क्रमांकाचं सोयाबीन हे पीक महाराष्ट्राचं आहे, तर त्याच्या खालोखाल 2 क्रमांकाचं क्षेत्र असलेलं कापूस हे पीक आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यामध्ये आपण जळगाव येथे कापूसचीही परिषद 1 दिवसाची ठेवतो आहोत। याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी बांधव असतील, त्यांचा अनुभव, कापूसमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारे संशोधक असतील, विद्यापीठ असतील, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्याही बाहेर कापूस क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि त्याच्यातनं जे काही अडीअडचणी असतील त्याच्यावर उपाययोजना असतील, व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल या दृष्टिकोनातून विचारविनिमय करून त्याचंही प्रारूप त्या ठिकाणी तयार केलं जाईल। मला वाटतं की रब्बी हंगामाच्या साठी लागणारं बियाणं आणि उपलब्धता याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नवीन जे काही वाण आहेत त्या वाणांना पण कसं सपोर्ट करता येईल, त्याला मूल्यवर्धन साखळी कशी उभी करता येईल याचाही आम्ही आज प्रत्येक विभाग वाईज त्या ठिकाणी लक्ष्यांक दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना एक चांगला सपोर्ट त्या माध्यमातून होऊ शकणार आहे। पिकांवरील कीड आणि रोग सर्वेक्षण आणि त्याच्यातनं सल्ला प्रकल्प रब्बी हंगाम त्याचं पण नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे, ज्या वाणांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, जे विकलं जातंय, विकेल ते पिकेल ही कन्सेप्ट घेऊन नवीन वाण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं, त्याच्यावर प्रक्रिया एंड प्रॉडक्टपर्यंत कसं नेता येईल याचंही नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून कालच माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमर साहेब आणि इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक VC संपूर्ण देशाच्या कृषी मंत्री महोदयांच्या सोबत झाली। त्याही बैठकीमध्ये कृषी पायाभूत सुविधा जे काही 1 लाख कोटी रुपयाचं लोन अमाऊंट केंद्र सरकारने घोषित केलेली आहे, तर या सर्व योजनांचा लाभ आपल्या महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त गट शेती फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कसा मिळेल त्याही दृष्टिकोनातून नियोजन आपण करायला घेतलेलं आहे। भाजीपाला क्षेत्राचं त्याच्यासोबतच कांदा आणि टोमॅटो याही भाजीपाल्यांचं कसं आपल्याला नियोजन करता येईल। आताच्या घडीला मागच्या महिन्यामध्ये 7-12 उतार्यावर शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातल्या पिकाची नोंद करणं, ई पीक पाणी हा जो काही प्रकल्प राज्य सरकारच्या वतीने महसूल डिपार्टमेंट आणि कृषी डिपार्टमेंटच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी शेतकऱ्यांच्यापर्यंत नेऊन त्याची जास्तीत जास्त कसं करता येईल की जेणेकरून महाराष्ट्राच्या किती क्षेत्रामध्ये कोणत्या वाणाचे पीक आहेत, किती उत्पादन येणार आहे त्याचं एक नियोजन आराखडा करायला आपल्याला त्या ठिकाणी सोयीचं होणार आहे आणि म्हणून त्याची जास्तीत जास्त प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल त्याचंही नियोजन आम्ही करायला त्या ठिकाणी घेतलेलं आहे। रूटीन ज्या योजना असतात त्या तर आहेतच। माननीय
रोहियो मंत्री महोदय भुमरे साहेब पण इकडे आहेत। पाठीमागच्या वर्षाला अतिशय चांगलं काम MREGच्याही माध्यमातून फळबाग लागवडीचं केलेलं आहे, त्या संदर्भात ते आपल्याला माहिती या ठिकाणी देतील। MREGच्या माध्यमातून मागच्या वर्षाला साधारणतः 40,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आणि चालू वर्षाला 60,000 हेक्टर क्षेत्रावर आपण फळबाग लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला साधारणतः 20,000 हेक्टरपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि म्हणून जो लक्ष्यांक दिलेला आहे तो लक्ष्यांक लवकरात लवकर पूर्ण कसा होईल त्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे। कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रक्रिया जे काही उद्योग आहेत ते एका छताखाली कसे आणता येतील, त्याच्यासोबतच कृषी पर्यटन असे वेगवेगळे माध्यम जे काही आहेत तर हे माध्यम आम्ही आता एका छताखाली आणलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा आराखडा तयार करून त्याच्यावर मार्गक्रमण 1-2-3 महिन्याच्या नंतर आपण सुरू करणार आहोत। बीड पॅटर्न सांगा पीक विम्याच्या संदर्भात काय तुम्ही मध्य प्रदेशला परवानगी दिली आणि महाराष्ट्राला दिली नाही? मला आपल्याला सगळ्यांना आणि महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना नम्रतेने सांगायचं आहे की मागच्या वर्षाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने बीड पॅटर्न की ज्याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांना नफ्याच्यासाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ शेतकऱ्याचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून साधारण समजा 1,000 कोटी रुपये जर एकत्रित झाले तर बीड पॅटर्नमध्ये 10% कंपन्यांना प्रशासकीय खर्च अलाउड आणि 10% जास्तीत जास्त नफा अलाउड आहे, बरोबर। म्हणजे 10% नफ्यापर्यंत मर्यादित। जर उद्या समजा 300 कोटी रुपयाचं वाटप कंपन्यांना करावं लागलं, चांगली परिस्थिती आहे पिकांची, जे 700 कोटी रुपये वाचतील 1000 कोटीपैकी तर त्या 700 कोटीपैकी 100 कोटी त्यांचा प्रशासकीय खर्च आणि 100 कोटी नफा फक्त त्यांना अलाउड होईल आणि उरलेले 500 कोटी रुपये हे सरकारला जमा होतील, सरकार ते शेतकऱ्यांच्या वर खर्च करतील। समजा उद्या जास्ती नुकसान झालं, 1,500 कोटी रुपये वाटप करावे लागणार आहेत, अशी विपरीत परिस्थिती आली तर त्या केसमध्ये जो 100 कोटी रुपये त्याला प्रशासकीय खर्च होता तो कंपन्यांना मिळणार नाही आणि 100 कोटी रुपये कंपन्या जो नफा आपण देत होतो तो 100 कोटी रुपये कंपन्यांनी द्यायचा आणि वरचे 400 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे नुकसान झालेले त्या नुकसान भरपाईपोटी देईल। म्हणजे 10% फक्त कॅपिंग सिस्टम त्याला आपण बोलू शकतो। 10%च्या वरती नफा त्यांनी मिळवायचा नाही। हा, नफा पण आणि तोटा पण 10%। पण हे ऑपरेट केलं होतं बीड पॅटर्न, आता ही बीड पॅटर्न त्याच पद्धतीवर ऑपरेट होत आहे, फक्त बीड जिल्ह्यापुरता। हे आपण पूर्ण राज्यासाठी मागत होतो, कारण आपण मागच्या वर्षाचा जर आपण हिशोब केला, शेतकऱ्याचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून 5,800 कोटी रुपये होतात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आणि आतापर्यंत साधारणतः फक्त 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळत आहेत। याचा अर्थ 4,800 कोटी रुपये कंपन्यांना नफा होतो आहे। आपण परमिशन मागितली होती केंद्र सरकारला, केंद्र सरकारकडे आम्ही सतत पाठपुरावा केलेला आहे वर्षभराच्या पासून। मला वाटतं की मी स्वतः आमचे सचिव केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमर साहेबांना भेटून आलो, केंद्रीय कृषी राज्यमंत्री महोदय कैलासजी त्यांना स्वतः भेटून आलो, सचिव महोदयांना स्वतः भेटलो होतो आणि आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब आणि माननीय मंत्री महोदय अशोकजी चव्हाण साहेब माननीय पंतप्रधान महोदयांना भेटायला गेले होते मागच्या 2 महिन्यापूर्वी। जे 12 विषय प्रधानमंत्री महोदयांच्या समोर ठेवले होते त्याच्यातला एक विषय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बीड पॅटर्नचा पण
प्रधानमंत्री महोदयांच्या समोर ठेवलेला होता. आता हे मध्य प्रदेशला परवानगी कधी दिली ते सांगा. मध्य प्रदेशला मला वाटतं की 2 ऑगस्ट 2 ऑगस्टला दिली. आता चालू रबीमध्ये तरी आम्हाला परवानगी द्यावी अशी विनंती केंद्र सरकारला आम्ही केलेली आहे. सर, 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे राजू शेट्टी काल कंत्राटदार भेटले, त्यांच्या 2 मागण्या आहेत महत्त्वाच्या. 2019 प्रमाणे मदत द्यावी, तर तशी मदत द्यावी लागली तर किती रक्कम होते, आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपये, तर याच्या बाबतीमध्ये किती जर द्यायचं ठरला निर्णय. नाही, 2 विषय आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मला वाटतं की जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं तर त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आलेली होती. शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करू, आणि त्याच्यातला पहिला टप्पा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना की ज्या माध्यमातून 2 लाखाच्या आत 15 ते 19 थकीत पीक कर्ज, साधारणतः तो टप्पा महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये 31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांना हेलपाटे न मारता अतिशय सुरळीतपणे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्याच काळामध्ये साधारणतः रेग्युलर कर्जफेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना 50,000 रुपये, आणि 2 लाखाच्या वरचं जे थकीत पीक कर्ज असेल तर त्यांचाही आम्ही विचार करू असं शब्द दिलेला होता. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण बघितलं असेल की ही घोषणा केली तेव्हा करोना संकट नव्हतं, आणि गेल्या 1.5-2 वर्षाच्या पासून आपण करोनाचा सामना करतो आहोत, आणि करोनाच्या संकटामुळे राज्याचे असेल देशाचे असेल उत्पन्नाचे स्रोत कमी झाले, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एकदा आर्थिक परिस्थिती सुधारली की माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय करतील. सर, दुसरा प्रश्न असा आहे की तूर आणि उडीदचं आयात धोरण केंद्र सरकारने जाहीर केले, त्यांचे MOU झालेले आहे आयातीचे. तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? कारण एकीकडे हमीभावापेक्षा पैसा कमी मिळतो, त्यात जर आपण आयात केली तर अजून फटका बसणार. त्याचं काही असेसमेंट केलंय का? मला वाटतं की कालच्या VCच्या माध्यमातून मी माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय आणि माननीय नामदार पीयूषजी गोयल साहेब पण VCला होते काल. त्यांच्या निदर्शनास आम्ही काही बाबी आणून दिलेल्या आहेत. केंद्र शासन काही बाबी आयातीचा जेव्हा निर्णय करते तर त्याच्यातनं देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रति काय परिणाम होतो त्याचा पण आपण विचार करावा अशी विनंती त्यांना केलेली आहे. आपण बघितलं असेल की सोयाबीन GM सोयाबीन पेंड साधारणतः 12 लाख टन आयात करणार असा निर्णय केंद्राचा झाल्याच्या नंतर ताबडतोबीने दुसऱ्याच दिवशी 2,000 रुपये सोयाबीनचे भाव पडले. वास्तविक GM सोयाबीनला देशामध्ये परवानगी नाही शेतकऱ्यांना ते बियाणं वापरण्याच्यासाठी, ते पीक घेण्याच्यासाठी, आणि दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन GM सोयाबीन पेंड आयात करण्याचा निर्णय झाला, आणि त्याच्यामुळे दर पडले. आणि म्हणून मी त्यांना तुरीचं पण उदाहरण देऊन ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. आपल्याला साथ दिली कुणी इतर पण कुठल्या कृषी मंत्र्यांनी? आपल्यासोबत इतर राज्यांच्या काही साथ मिळाली का? नाही, त्या VCच्या माध्यमातून खरं म्हणजे 5 पॉईंट अजेंडा कालची बैठक होती. ज्या वेगवेगळ्या ते 5 मुद्दे होते, त्या 5 मुद्द्यांपुरतं बोलायचे विषय होते. तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण काही मुद्दे ठेवले तिकडे. सर, शेतीचं नुकसान होत चाललंय, दरवेळेस म्हणजे पूर येतो, शेतीचं नुकसान होते, तर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, आणि ही नुकसान भरपाई किती दिवस अशी देणार आहे, त्यासाठी परमनंट उपाय काय? मला वाटतं की जगाच्या पाठीवर पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्या परिणामांमुळे नको तेव्हा पाऊस पडतो, गारपीट होते, अगदी डोंगर पण खचतायत, ही वस्तुस्थिती आहे. पूर येत आहेत, त्याच्यातनं हानी होते आहे. कदाचित याच्यातल्या काही बाबी ह्या मानवनिर्मित असतील आणि काही या निसर्गामुळे त्या घडत असतील. तर अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मग कोणती पिकं घेतली पाहिजे, संरक्षित शेती आपल्याला कशी करता येईल, तर याही दृष्टिकोनातून कृषी विभागाच्या वतीने
मार्गक्रमण पण आणि अभ्यास पण केला जातोय आणि विद्यापीठांना पण आम्ही तशी विनंती केलेली आहे की मग त्या पिकांच्या बियाण्यामध्ये पण आपण काय बदल करू शकतो का, किंबहुना ते पीक घेत असताना थोडासा पॅटर्न कसा चेंज करावा लागेल, वाफ्या सिस्टीममध्ये करणारं पीक आपण गाद्या सिस्टीमवर करू शकतो का, संरक्षित शेतीमध्ये आपण त्याचं रूपांतर कसं करू शकतो, वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत. कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये जी काही कॅबिनेट झाली आणि त्या कॅबिनेटमध्ये जगाच्या पाठीवर कदाचित 1-1.5 डिग्री जरी टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर त्याचे किती धोके होऊ शकतात याची जी काही माहिती देण्यात आली ती अतिशय भयावह आहे. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे या सगळ्या वाणांवर आपल्याला जावं लागेल, तशा पिकांच्या मध्ये बदल पण आपल्याला करायला जावं लागणार आहे. सर, सोयाबीनचे भाव उतरत चालले. आता तुम्ही सांगितलं की सोयाबीन हे 1 नंबरचं पीक आहे. आता उतरते टोमॅटो पाठोपाठ सोयाबीन, मग शेतकऱ्यांनी काय करायचं, त्यासाठी काय उपाययोजना काय असतात? नाही बघा, आता शेवटी म्हणजे फळांचं, पिकांचं, भाजीपाल्याचं, अन्नधान्याचं तर विषय आहेच, परंतु कोणत्याही गोष्ट क्षेत्रामध्ये ते किती लागतंय, खपत किती आहे आणि उत्पादन किती आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जसं आता तूर डाळ इम्पोर्ट करण्याचा तुम्ही विषय घेतला. उद्या जगाच्या पाठीवर तूर डाळ जर जास्ती उत्पादन आलेलं असेल आणि ती भारताच्या दरापेक्षा कमी झाली की केंद्र सरकार त्याचा आयात करत आहे, साहजिक इकडचे भाव पडतात. तर शेवटी त्या मालाचं किती उत्पादन होत आहे. मला वाटतं की काल केंद्र सरकारच्याही चर्चेमध्ये कर्नाटक सरकारने पण, जसं पीक पाणी मी आपल्याला बोललो, या संदर्भामध्ये कर्नाटक सरकारने पण काही चांगलं काम केलेलं आहे. आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही देशव्यापी जर पीक पाणी जर केली तर आपल्या देशामध्ये कोणता क्रॉप किती येतो आहे, किती उत्पादन येणार आहे याचा आडाखा शासनालाही बांधायला सोपं होईल आणि शेतकऱ्यांनाही आता नेमकं हे पीक इतकं येतं तर मी त्या पिकावर जायचं किंवा नाही जायचं शेतकरी पण निर्णय करू शकतील. बदल केलेलं सोयाबीन आहे ते बाजारात त्याचे दुष्परिणाम काय होतील? नाही, केंद्र सरकार त्याचं मला वाटतं की अभ्यास करत आहे. नुसतं सोयाबीन नाही, मग कापूसच्याही काही बियाण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार अभ्यास करत आहे. त्याचा पर्यावरणावर, मानव जातीवर, जनावरांवर काय परिणाम होतो आणि ते अभ्यास पूर्ण केंद्र सरकार त्याचा निर्णय करेल. आपण एकूणच खाद्यतेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती परावलंबी आहोत आणि म्हणून केंद्र सरकारने मध्ये अर्थ मंत्रालयाने एक विशेष अनुदान पाम तेल उत्पादन प्रोत्साहनासाठी काहीतरी एक योजना आणली होती. त्या दृष्टिकोनातून काही आराखडा राज्यापर्यंत पोहोचलाय का, काही नियोजन आहे का? मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये पण आम्ही असा निर्णय केला. उदाहरणार्थ मागच्या 1 वर्षभराच्या पासून आम्ही जे काही नियोजन करायला घेत होतो तर करडई आहे. आता करडईचा आम्हाला विदर्भ, मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये जंगलातले प्राणी येऊन त्या भागातल्या शेतीचं नुकसान पण करतात. तर करडईला थोडेसे काटे असल्यामुळे वन्य प्राणी त्याला नुकसान करत नाही. तर मग आम्ही करडईला थोडा फोकस केला होता आणि शेतकऱ्यांकडनं पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आम्ही ज्या भागामध्ये करडई मोठ्या प्रमाणात होते तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन, तिथे तेलाचे छोटे छोटे युनिट करता येतील का, त्याचं आम्ही आता नियोजन करायला घेतलेलं आहे. आणि मग करडई असेल, तीळ असेल, शेंगदाणा असेल, तर हे तेलाशी संबंधित जे काही आपले अन्नधान्य आहेत तर यालाही मग सवलतीच्या दरात ते बियाणं उपलब्ध करून देता येईल का, असं आम्ही विचार करतो आहोत. केंद्राकडून असं काही विशेष कर्नाटक राज्याला परवानगी दिली आहे पुढे मूग आणि सोयाबीनची खरेदीसाठी. तर आपल्या राज्यात काय नियोजन आहे तसं आपण काय म्हटलं? शेतमाल खरेदीचा MSP खरेदी, मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवणं. मला वाटतं की आपल्या राज्याच्यासाठी 18-19 वाहनांना 23 वाहनांना MSPच्या खाली म्हणजे ते व्हॅलिड केलेले आहेत खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये. आणि जेव्हा MSP पेक्षा कमी दर जर बाजारामध्ये मिळत असतील
तर केंद्र सरकारने राज्याच्या थ्रू त्याचं खरेदी करावं असं अपेक्षित आहे. आता पाठीमागं आपण बघितलं असेल की मका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होतो. केंद्र सरकारने आपल्याला परवानगी दिली, परंतु अतिशय कमी टार्गेट त्याने दिलं. ते टार्गेट तर आपल्या महाराष्ट्रातनं 2 दिवसात 4 दिवसात पूर्ण व्हायचं आणि त्याच्या म्हणजे अगदी 2-3% पण खरेदी नाही. तर हे टार्गेट्स वाढून दिले पाहिजे आणि वेळेवर परवानग्या पण दिल्या पाहिजे. आता कापूस पण MSP मध्ये आहे, परंतु कापूस 50%पेक्षा जास्ती मार्केटमध्ये निघून जातो. कारण शेतकऱ्यांना एकदा घरी पीक आलं की त्याला कोणाचं तरी देणे घेणे व्यवहार असतात, तो खाजगीला देऊन टाकतो. आता कापसाचं मला वाटतं MSP 5,800 रुपये आहे. 5,800 रुपये गावांमध्ये जर प्रत्यक्ष माहिती घेतली तर साधारणतः 4,000 रुपयाच्या पासनं कापूस विकला जातो आणि तोच मग 2 महिन्यानंतर ती खरेदी सुरू होते. तोपर्यंत 50%पेक्षा जास्त कापूस खाजगी मार्केटमध्ये निघून गेलेला असतो. तर सतत ही खरेदी सतत सुरू पण ठेवली पाहिजे आणि खरेदी केलेल्या मालाचं पेमेंट 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना दिलं पण गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने MSPचा फायदा शेतकऱ्यांना होईल. अमरावती जिल्ह्यात मिरच्याचं बोगस बियाणे जे ते सापडले आणि शेतकरी हतबल झाले. ते काय कारवाई काय केली जाणार आहे? कृषी आयुक्ताकडून काय कारवाई होत नाही. अनेक वेळा कुठले याची अमरावती जिल्ह्यात मिरचीचं बोगस बियाणे सापडले. मिरची मला वाटतं की बियाण्याच्या समजा मिरचीचं असेल किंवा इतरही कुठल्या बियाण्याच्या संदर्भामध्ये असेल, पेस्टिसाइड असेल, खतं असतील, या संदर्भामध्ये पर्टिक्युलर बियाण्याच्या संदर्भात जर काही बोगस बियाणं निघालं अशा जर तक्रारी आल्या तर सर्वसाधारणपणे प्रक्रियेचा भाग असा आहे की तिथल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ते शेतकरी बांधव तक्रार देतात. तिथले तालुका कृषी अधिकारी किंवा SDO त्या जे दुकानदार असेल, जी कंपनी असेल त्याला बोलून घेतात शेतकरी आणि त्याला समोर बसवतात. त्याच्यातनं शेतकऱ्यांचं समाधान होईल असा मार्ग निघाला, त्याला नुकसान भरपाई जर मिळाली, शेतकऱ्याचं समाधान झालं तर प्रश्न तिथं सुटतो. आणि त्याच्यातनं प्रश्न जर नाही सुटला तर शेतकरी बांधवांना ग्राहक मंचकडे तक्रार करणं हे आत्ताच्या घडीला प्रावधान आहे. कारण केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे आपण त्याच्यात मार्गक्रमण करतो. याच्यामध्ये काही कडक सुधारणा झाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रारूप तयार करायला आपण घेतलेला आहे. नाही सर, तुम्ही म्हणता प्रारूप तयार करायला घेतलेलं, कारण की मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून शेतकरी बऱ्याच वेळा कृषी आयुक्त कार्यालयासमोर येऊन आंदोलन करतो, मोर्चे करतो, प्रश्न मार्गी नाही लागत, त्या कंपन्यांवरती कारवाई होत नाही. मग का नाही कारवाई होत? आतापर्यंत किती कंपन्यांवर कारवाई होती? बघा, पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा 15 दिवसापूर्वीच नाही सांगतो ना मी, सोयाबीनच्या संदर्भामध्ये जेव्हा शेकडोने तक्रारी, हजारोने तक्रारी आल्या होत्या, मला वाटतं की शेकडोने आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. कंपन्यांच्या विरोधात पण आम्ही गुन्हे दाखल केले, दुकानदारांच्या पण विरोधात आम्ही गुन्हे दाखल केले. तर असं जे कोण चुकीचं असेल त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू. योजना सलग दुसऱ्या वर्षी गुंडाळलेली आहे, तर मग ती योजना बंदच करून टाकली आपण की कसं काय? लोकांची तर मागणी आहे, यंदा काय त्यालाही परमिशन नाही. पांडुरंग फुंडकर योजना आम्ही गुंडाळलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये थोडेसे आर्थिक अडचणी असल्यामुळे काही निधी आपल्याला कमी उपलब्ध झाला होता. परंतु आपण बघितलं असेल की MREGSच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड महाराष्ट्रामध्ये साध्य केलेली आहे. आणि आता पांडुरंग फुंडकर योजनेचे जे निकष होते, मी माननीय नामदार भुमरे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी ते निकष आता MREGS मधले पण त्यांनी अलाउड केलेले आहेत. आता आपण काय केलं, जे भूधारक आहे त्यांना सुद्धा आपण मनरेगाचा लाभ देणार आहे आपण. आणि विशेष म्हणजे आता भाऊसाहेब फुंडकर आपण म्हणतो, पण गेल्या वेळेस आतापर्यंत महाराष्ट्रात कधी लागवड झाली नाही इतकी लागवड गेल्या वर्षी 40,000 हेक्टर झाली. आणि ह्या वर्षी आपण जवळजवळ 60,000 हेक्टर आपण लागवड करणार आहे. त्याच्यापैकी आता जवळजवळ 18 ते 20% लागवडी झालेली, 1000 आता राहिली आपले थोडे राहिलेली ती पूर्ण होणार आहे. आजच आढावा बैठक झालेली आहे. पण मला वाटतं की आता महाराष्ट्रात म्हणजे पहिल्यांदा इतकी लागवड फळ लागवड होऊ राहिली काय.
एक प्रश्न होता, कृषी अवजारांचं जे दर आहे तर ते मार्केटमध्ये वाढलेले सर, त्या संदर्भात अनुदान जे आपण देतो तर ते एकदम कमी आणि त्याच्यावर परत GST, तर ते काही कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का किंवा अनुदान वाढवणार आहेत का त्याच्यावर? तुम्ही म्हणता तो मुद्दा अतिशय बरोबर आहे, कारण त्या रकमेमधनं परत GST वजावट केली जाते. म्हणजे पण शेवटी त्या अनुदानाची पण एक मर्यादा ठरलेली आहे. ते काही 100% त्याला मोफत मिळतं अशातला भाग नाही. तरी पण आम्ही केंद्र शासनाला या योजनेमध्ये GSTचा नाहीतर किमान कृषी रिलेटेड बाबींना GST मधनं एक्झाम्शन तरी देता येईल का, किंबहुना योजनेचा लाभ देताना ते GSTची रक्कम ॲड करून मग त्याच्या पर्सेंटेज त्याला अनुदान द्यावं असं आम्ही विनंती करतो आहोत. शेतकरी जो आहे तो जोडधंदा म्हणून वाहतूक करतो, ऊसाची वाहतूक करतो, त्यांना रेट नीट दिला जात नाही, व्यवस्थित रेट दिला जात नाही. याबद्दल काय नाही, मला वाटतं की त्यांची जर वाहतुकीच्या संदर्भातली सूचना असेल, शेवटी त्याचे ते अंतर, त्याचं ते वजन, याच्यावर त्यांचे ते दर ठरलेले असतात. तर आयुक्त महोदयांना आम्ही सूचना करू की याचं तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि त्याच्यातनं सॉर्ट आऊट करा. तर मंत्री महोदयांनी जी आपल्याला माहिती दिली, ह्या द्राक्ष, ॲव्होकाडो याचा समावेश केलेल्याची केळी, तर मंत्री महोदयांचं फलोत्पादन आणि MREGS हा साहेबांचा हा विभाग आहे. ठीक आहे, फलोत्पादन कृषी विभागाचंच एक अंग आहे, परंतु त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय त्यांनी केलेला आहे, त्यांच्या विभागाने केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून तो विषय जावा, हा एक पहिला भाग. मी पण बोलत असताना असं सांगत होतो की MREGS ऐका ना, दुसरा विषय तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, आम्ही काही नाकारत नाही. आम्ही पण कदाचित माणसं आहोत, आमच्या पण काही चुका होत असतील, नाही असं नाही, परंतु आम्ही राबत असतो. पूर्ण कृषी विभाग, विद्यापीठ असतील, विद्यार्थी असतील, संशोधक असतील, मी हे पण बोलतो की कमी अधिक चुका पण होत असतील, मी नाकारत नाही. परंतु आत्ता जे मी स्लोगन सांगितलं ना, विकेल ते पिकेल, हां, तसं आता आम्हाला म्हणजे जे काही चांगलं काम केलेलं आहे ते काम पण पुढं आलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनात आम्ही एक आता ह्या ज्या विंग्स आम्ही तयार करायला घेतलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे की जे काही निगेटिव्ह सारख्या गोष्टी चुका पण होतात, किंबहुना आता टोमॅटो जास्ती आला समजा, आता त्या शेतकऱ्याची काय मानसिकता होत असेल, जास्ती उत्पादन रेट न आल्यामुळे त्याला टाकून द्यावं लागतं. आपल्याला सगळ्यांना दुःख आहे, परंतु मग काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत, एखादा छोट्यातला छोटा शेतकरी चांगली पण गोष्ट करून दाखवतो, तर या पण गोष्टी समाजाच्या समोर आल्या पाहिजे. आणि शेवटी हे सगळं तुमच्याच माध्यमातून जाणार आहे. मान्य आहे. तर आम्ही प्रयत्न करू की एक विंग या संदर्भात करता येईल का असा आम्ही निर्णय करू.